नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कांचन डायनिंग टेबलवरील भांडी उचलत असते आणि ती आप्पांना म्हणत असते की कशाला अनघाला नोकरी करायला पाठवलं, आता हे सगळं काम मलाच करावं लागतं ना. आप्पा म्हणतात की अगं कांचन, अनघाने नोकरी करणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, आबीही काही नोकरी करत नाहीये सध्या, अनघा करते तर करू देत ना तिला. कांचन म्हणते की हो, परंतु त्या सगळ्यामुळे मला किती काम करायला लागतं या वयात, त्याचा तुम्ही विचारही करत नाहीये. आप्पा म्हणतात की एवढी कसली घाई आहे तुला, आपण उशिरा उठूयात उद्या, आज उशिरा झोपून उद्या लवकर उठत जाऊ, आपल्या वाचून कोणाचं काही अडत नाही. कांचन म्हणते की वा वा, हा मस्त, म्हणजे माझ्यावर एवढं काम पडतंय त्याचं मात्र तुम्हाला काहीच नाही. आप्पा कांचनला समजावत असतात की कांचन, आता अनघाचं नोकरी करणं जास्त महत्वाचं आहे. मला सांग की आता तिला घरात बसून कसं चालणार, आबीही काही करत नाही, त्यांना एक मुलगी आहे, अनघाच हे सगळं करणार ना आता मग. आणि आभी आता जानकीकडे बघतोय ना, आणि तसंही आरोही सगळं स्वयंपाकाचं बघतेस, तुला काय फक्त नंतरची आवरावर करायची असते, एवढं काय त्याच्यामध्ये. कांचन म्हणते की तुम्हाला काय करणार माझं म्हणणं, अहो माझं एवढं वय झालंय, एवढं वय झालेलं असताना, एवढ्या 3-3 सुना घरामध्ये असताना सुद्धा मला हे कामं करावे लागतात. संजना आणि अनिरुद्ध तर बाहेर भटकायला गेले, आणि यश आणि आरोहीचं तर वेगळंच जग सुरू आहे सध्या. आणि ईशाचं तर माहितीच तुम्हाला, या घराशी तिचा काही संबंध नाही, त्यामुळे तिला कोणी कामही सांगू शकत नाही. रोज तिला नव्या मैत्रिणी भेटतात आणि त्यांच्या घरी जाऊन बसते. मग हे सगळं करायला कोण उरतं, मीच तर उरते ना. माझ्यावर सगळं काम टाकून हे बाकीचे सगळे भटकायला जातात. आप्पा म्हणतात की कांचन अगं कशाला टेन्शन घेतीये, मी आहे ना, मी तुला मदत करतो. तर कांचन म्हणते की राहू द्या, तुम्ही काही करू नका. त्याच वेळी आभी तिथे येतो. आभी आप्पांना म्हणतो की आप्पा, तुम्ही जानकीकडे बघाल का, कारण ना माझ्या एका मित्राचा फोन आला होता मला, आणि मला त्याच्याकडे इमर्जन्सी जाणं खूप गरजेचं आहे. तर आप्पा म्हणतात की ठीक आहे. तर कांचन म्हणते की बघा, तुम्हाला म्हटले होते ना मी. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं कांचन, त्याच्या मित्राची तब्येत ठीक नाहीये, त्याला जायचंय तिकडे, तर बरोबर आहे त्याचं. आभी तू एक काम कर, तू जा तुझ्या मित्राकडे, जानकीला बघतो मी. आभी आप्पांना सांगतो की आप्पा, जानकीची तब्येत जरा ठीक नाहीये, जानकी जरा खोकते, तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या हा. आप्पा म्हणतात की बरं ठीक आहे, करतो मी. कांचन आभीला म्हणते की आणि तू लवकर ये जरा, यांना फार काळ बसणं जमत नाही. आभी आता तिथून निघून जातो. आप्पा कांचनला म्हणतात की थांब कांचन, मी जरा जानकीकडे जाऊन बसतो. कांचन म्हणते की ठीक आहे, जा, मी सुद्धा आवरून तिकडे येते. आप्पा आता जानकीकडे आलेले असतात, त्यावेळी जानकी ही झोपलेली असते, परंतु त्याच वेळी जानकीला खोकला लागतो, आणि जानकीचा खोकला काही थांबत नसतो. आप्पा जानकीशी बोलत असतात आणि आप्पांना कळतं की बहुतेक हिला खोकल्याची ढास लागली आहे. आप्पा लगेचच आभीला कॉल करतो आणि आभीला म्हणतो की अरे, जानकीला तर खोकल्याची ढास लागली आहे. तर आभी म्हणतो की अहो आप्पा, एकदा चेक करा बरं, तिला ताप वगैरे आहे का. आप्पा जानकीला हात लावून बघतात आणि आभीला सांगतात की नाही रे, ताप वगैरे तर वाटत नाही. मग आभी आप्पांना सांगतो की आप्पा, माझ्या पुस्तकांच्या तिथे एक बॉटल ठेवली आहे, त्यातला अर्धा चमचा तुम्ही जानकीला द्या, म्हणजे तिला बरं वाटेल. आप्पा त्याला म्हणतात की बरं ठीक आहे, मी औषध देतो तिला, पण तू लवकरात लवकर ये. तर आभी म्हणतो की हो आप्पा, मी लवकर आलो. आभीच्या पुस्तकांजवळ जे औषधाची बाटली ठेवलेली असते, त्यातून थोडंसं औषध काढून आप्पा आता जानकीला देतात. आप्पांनी जानकीला औषध दिलेलं असतं, परंतु जानकी आता मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. आप्पांना काही कळतच नाही की जानकी आता का रडते ते. जानकी काही रडायची थांबतच नाहीये. आता आप्पा घाबरतात आणि कांचनकडे येतात. कांचनला म्हणतात की अगं कांचन, एकदा जानकीकडे बघ ना, जानकी तर रडायची थांबतच नाहीये, सारखी रडते ती. मला तर आता काही सुचेनासं झालंय, तू बघ ना काय करायचं ते, तू चल बरं तिकडे. कांचन म्हणते की अहो आता तर मला काही सुचतच नाहीये, रात्रीचं जर काही झालं तर काय करायचं आपण. मी एक काम करते, मी अरुंधतीला बोलावून घेते. आप्पा म्हणतात की चालेल. कांचन लगेचच अरुंधतीला कॉल करते आणि अरुंधतीला म्हणते की अरुंधती, अगं जानकी रडायचं थांबतच नाहीये ग, तिला ना जरा खोकला भरलाय, अगं ती खूप रडते, अगं तू जरा येते का इकडे, कारण ती फारच रडते. अरुंधती म्हणते की ठीक आहे, मी लगेच आले, तुम्ही काळजी करू नका, काळजी करण्यासारखं काही झालं नसेल. कांचन अरुंधतीला म्हणते की अगं या वयात जर काही झालं ना तर घाबरायला होतं. अरुंधती तिला म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी लगेच निघते, असं म्हणून अरुंधती फोन ठेवते. आप्पा आभीला देखील कॉल करतात आणि विचारतात की अरे आभी, कुठे आहेस तू, अरे जानकी रडायचं थांबत नाहीये, तू लवकर ये. कांचन म्हणतो की अहो पण जानकी एवढी कशी रडायला लागली. तर आप्पा म्हणतात की अगं मला काही कळत नाहीये, तिला खोकल्याची उबळ आली म्हणून मी आभीला कॉल केला. आभी मला म्हणालात की तिथे एक औषध आहे, ते तुम्ही पाजा. मग मी ते पाजलं, औषध पाजलं मी तिला, आणि ती रडायला लागली. तर कांचन म्हणते की काय, अहो तुम्ही औषधावरचं नाव वाचलं होतं का, आता त्या औषधामुळे तर ती रडत नाहीये ना. तर अरुंधतीही तिथे आलेली असते.
आप्पा अरुंधतीला म्हणतात की बरं झालं अरुंधती तू आलीस. अगं मी अभिने दिलेलं औषधच जानकीला दिलं, परंतु ती रडायची थांबतच नाहीये आता. अरुंधती कांचनला म्हणते की आई मी एक काम करते, म्हणजे आपण घरगुती उपचार नको करायला, मी एक काम करते, मी डॉक्टरांकडे घेऊन जाते. आप्पा अरुंधतीला म्हणतात की अरुंधती मी देखील तुझ्यासोबत येतो. अरुंधती म्हणते की नाही आप्पा तुम्ही थांबा इथे, आपण मुलांना तिकडे बोलवून घेऊयात. अरुंधती आता जानकीकडे जायला लागते, तर कांचन अरुंधतीला म्हणते की अरुंधती कांचन बरी तर होईल ना ग. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो आई तुम्ही काळजी करू नका, एवढं काही झालं नसेल जानकीला, आणि आप्पांनी दिलेल्या सिरपमुळे हे सगळं झालं असेल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. तुम्ही जरा शांततेत बसा बरं. असं म्हटल्यानंतर अरुंधती तिथून निघून जाते. तर आप्पा कांचनला म्हणत असतात की कांचन माझ्याकडून चूक झाली आहे का, मला काही कळतच नाहीये, मी जानकीला चुकीचं औषध दिलं का ग, आता अभि माझ्यावरच चिडेल. तेव्हा कांचन म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, मी आहे ना. आप्पा म्हणतात की अगं मला फार भीती वाटते या सगळ्याची. कांचन म्हणते की आता तुम्ही काळजी करू नका, अरुंधती तिला डॉक्टरकडे घेऊन जाते ना. आप्पा म्हणतात की अगं पण मला फार भीती वाटते ग, आणि आतापासून कानाला खडा की मी जानकीच्या जवळ सुद्धा जाणार नाही कधी. कांचन म्हणते की काळजी करू नका हो, सगळं काही ठीक होईल. इकडे अरुंधती ही जानकीला डॉक्टरांकडे घेऊन आलेली असते. तिथे अनघा अभि सुद्धा आलेले असतात, ईशा पण असते. अनघा रडत असते आणि म्हणत असते की अभि जानकीला काही होणार तर नाही ना. तेव्हा अभि म्हणत असतो की नाही अनघा काही होणार नाही, तू प्लीज शांत हो. अरुंधती अनघाला म्हणत असते की अनघा तू शांत हो बरं आधी, जानकीला काही होणार नाही. तेव्हा अनघा अरुंधतीला म्हणते की ताई जर जानकीला काही झालं ना तर मी जगू शकत नाही. अगं किती रडत होती ती, एवढी रडत होती की रडून रडून दमली होती, माझ्याकडे बघतही नव्हती. अभि म्हणतो की तिला चुकीचं सिरप पाजलं गेलंय म्हणून एवढं झालंय, माझं चुकलं की मी घरी थांबायला पाहिजे होतं, मी उगाचच आप्पांना सांगितलं. आता त्यांनी तिला किती प्रमाणात सिरप दिलंय त्यातही काही माहीत नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की अरे आप्पांना का दोष देतोय, आता तू जे काही सांगितलं तेच त्यांनी केलं, जरा तरी विचार करून बोलत जा. यश अभिला म्हणतो की हे बघ अभि तू जरा शांत हो, कारण आता जानकीला बरं वाटणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण नंतरही डिस्कस करू शकतो. तर आप्पा आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आप्पा अगदी धापा टाकत तिथे आलेले असतात. अभिला ते विचारतात की काय रे आता जानकी बरी आहे का. तेव्हा मात्र आबांचा स्वतःवरूनही तोल जात असतो, आबांना चक्कर येत असते. तेव्हा सर्वजण आप्पांना सावरत असतात. आप्पा म्हणतात की मला आधी जानकी कशी आहे हे सांगा, कारण मला घरी चैन पडत नव्हता म्हणून मी आलोय. अरुंधती म्हणते की हो आप्पा तुम्ही काळजी करू नका, जानकीला काही होणार नाही, आणि तुम्ही एकटेच का आलात, कोणीतरी घ्यायला आलं असतं ना तुम्हाला. आप्पा रडत असतात आणि म्हणतात की केवढी मोठी चूक झाली माझ्याकडून, माझ्यामुळे जानकीला दवाखान्यात यायला लागलं. अरुंधती आप्पांना समजावत असते की आप्पा असं काही झालं नाहीये, जानकी आता डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली आहे आणि जानकीला काही होणार नाहीये. आता तुम्ही नका या सगळ्या गोष्टींचा विचार करू, आप्पा तुमच्यामुळे काहीच झालं नाहीये. यश सुद्धा म्हणत असतो की आप्पा हो काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, जानकीला काहीच झालं नाहीये. ईशा आप्पांना म्हणते की आप्पा आता रडून काय उपयोग, एवढी लहानशी छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला धड करता आली नाही. स्वतःची औषधं कशी बरोबर घेता, तेव्हा कधी चुकून औषध घेतलं जात नाही तुमचं. अरुंधती ईशाला म्हणते की ईशा अगं काय बोलतीयस तू हे. तेव्हा ईशा म्हणते की काय झालं, आजोबा असले म्हणून काय झालं, त्यांना त्यांची चूक कळायला नको का, आता जानकीला जर काही झालं ना. तेव्हा अरुंधती म्हणते की ईशा शांत बस, हे हॉस्पिटल आहे, आपण कोणाशी काय बोलतोय ना, कुठल्या प्लेसवर बोलतोय ना, एकदा लक्षात घे. अभि म्हणतो की हो आई तू ईशाला झापा, आणि एवढंच आहे तर आप्पांनाही सांगू शकतेस तू, हे सगळं त्यांच्यामुळे झालंय, वयाने मोठे आहेत म्हणून त्यांना काही बोलायचं नाही का. आप्पा म्हणतात की अरे नाही रे अभि, खरंच मी मुद्दामून नाही केलं रे हे सगळं. अरुंधती म्हणते की अरे अभि काय चाललंय तुझं आणि ईशाचं काय चाललंय, आधीच आप्पा एवढे थकलेत आणि तुम्ही काय बोलताय त्यांना. अरे त्यांना या वयात ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन होणार आहे, तुम्हाला दोघांना एवढंही कळत नाहीये का. अभि म्हणतो की सहन होत नाही ना त्यांना, मग या वयात जबाबदारी घ्यायचीच कशाला. मला त्यांनी स्पष्ट सांगायचं होतं की मला जमणार नाही म्हणून मी स्वतः घरी थांबलो असतो ना. आप्पा मी तुम्हाला काय सांगितलं की टेबलवर ठेवलेलं सिरप जानकीला द्या, मग टेबलवरचं कुठलं सिरप तुम्ही तिला दिलं. तेव्हा आप्पा म्हणतात की अरे एकच सिरप दिलं, टेबलवर एकच सिरप होतं. अभि म्हणतो की कसं काय शक्य आहे, तुम्ही जर योग्य सिरप तिला दिलं असतं तर एवढा परिणाम झाला असता का तिच्यावर. तुमच्या या चुकीमुळे जर जानकीला काही झालं तर. तेव्हा अनघा अभिला म्हणते की नाही हा, माझ्या जानकीला काहीच होणार नाही. आप्पा अनघाला म्हणतात की अनघा अगं मी खरंच काही केलं नाहीये ग. तेव्हा अनघा म्हणते की नाही आप्पा, मी तुमच्यावर आरोप नाही करत आहे, मला माहिती आहे की तुम्ही जानकीची किती काळजी घेता, परंतु आता जानकीला बरं वाटत नाही ना म्हणून मी अस्वस्थ झाले. आणि तुम्ही बघितलं ना रडून रडून किती दमली होती ती.
अरुंधती म्हणते की अगं अनघा, कशाला इतकं टेन्शन घेतीयस? लहान मुलांना बरं वाटत नाही म्हणून आपल्याला बरं वाटत नाही. पण आता डॉक्टर बघताय की नाही, ते बघतील आणि मग योग्य ती औषधं देतील ना. अनघा म्हणते की हो हो, तिला लवकर बरं वाटायला पाहिजे, वाटेल तिला बरं. आबी म्हणत असतो की मला तर आता स्वतःचाच राग यायला लागलाय, उगाच मी ह्यांच्यावर विश्वास ठेवला. मी जर घरी थांबलो असतो ना तर एवढं सगळं काही घडलंच नसतं. आबी सारखाच आप्पांना दोष देत असतो आणि आप्पा रडत असतात. अनघा आबीला म्हणत असते की आबी आता बस झालं, किती बोलशील तू आप्पांना, आणि त्यांना काय या सगळ्या गोष्टींचा दोष देतोय? आबी म्हणतो की तुला काय इथे बोलायला जातंय, इथं मला किती त्रास होतोय कळतंय का तुला? माझ्या मुलीला काही होता कामा नये, नाहीतर मी कोणालाच सोडणार नाही. अरुंधती आबीला म्हणते की आबी, तू धमकीच्या भाषा करतोय इथे. अरे एवढंच होतं तर तू थांबायचं होतंस ना घरी, स्वतः काळजी घ्यायची होती ना मग तिची. तेव्हा आबी म्हणतो की मी काय फिरायला गेलो नव्हतो, डॉक्टर आहे मी, माझ्या मित्राला बरं नव्हतं त्यामुळे इमर्जन्सी होती म्हणून गेलो होतो मी. मला पेशंट अटेंड करणं जास्त गरजेचं होतं, आणि आता इथे पण मी कसा बेजबाबदार बाप आहे हे सगळ्यांना तू दाखवून देऊ नकोस. अनघा आबीला म्हणते की नाही आबी, तू प्लीज जास्त बोलू नकोस, यामध्ये सगळ्यात ना चूक माझीच आहे. खरं तर जानकी अजून थोडी मोठी होईपर्यंत मी हे नोकरीचं खूळ घ्यायलाच नव्हतं पाहिजे. अरुंधती म्हणते की अगं अनघा, असा विचार करू नकोस, आई आणि आप्पा बाकीच्या वेळी बघतात ना, आणि तसंही तू घरी थांबून वेगळं काय करणार होतीस? अनघा म्हणते की हो ताई ग, असं नाही म्हणायचं मला. तेव्हा ईशा म्हणते की हल्ली आप्पांना आणि आजीला काही करायला जमत नाही, नुसतं सगळ्यांच्या मध्ये मध्ये करत असतात. तेव्हा यश आप्पांना समजावत असतो की आप्पा, तुम्ही ईशाकडे लक्ष देऊ नका, या सगळ्यामध्ये तुमची काहीही चूक नाहीये. आता सर्वजण खूप पॅनिक झाले म्हणून सगळे बडबड करताय. एकदा जानकी ओके झाली ना तर सगळे नॉर्मल होतील. म्हणत असतो की प्रत्येक वेळी आप्पांचा हट्टीपणाच त्यांना नडतो, परंतु त्यांना कळत नाही की त्याच्या एका हट्टीपणामुळे काय काय होऊ शकतं ते. त्याच वेळी तिथे डॉक्टर येतात. तेव्हा आबी विचारतो की डॉक्टर आता ती कशी आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात की काही नाही, रडून रडून दमली होती, आता झोपली. आणि तिची आई कुठे? तेव्हा अनघा म्हणते की मीच तिची आई आहे. डॉक्टर सांगतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जा आणि तिच्याजवळ जरा बसा. अनघा आतमध्ये निघून जाते तर अरुंधती डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? आबी म्हणतो की डॉक्टर, आम्हाला असं समजलं की तिला कप सिरपची ॲलर्जी झाली आहे, परंतु याआधी मात्र तिला असं कधीच झालं नाही, कदाचित तिला चुकीचं सिरप पाजलं गेलंय. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला कोणी सांगितलं की तिला औषधांची ॲलर्जी झाली आहे? आबी म्हणतो की नाही, म्हणजे आम्हाला असंच वाटलं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की असं काही झालेलं नाहीये, हे बघा ती घरभर फिरत असेल, घरभर फिरता फिरता तिने पोटात काही टाकलं असेल आणि त्यामुळे तिचं पोट दुखायला लागलंय, आणि या वयाची मुलं हे सगळं करतातच, त्यामुळे तिला आता औषध दिलंय आणि तिला बरंही वाटतंय आता. अरुंधती आप्पांना म्हणते की आप्पा, बघितलं ना डॉक्टर काय म्हटले ते, तिला कुठल्याही सिरपची ॲलर्जी झालेली नाहीये आणि तुमच्यामुळे तर काहीच झालं नाहीये आप्पा, त्यामुळे प्लीज तुम्ही आता वाईट वाटून घेऊ नका, आणि जानकी आता बरी आहे. तर डॉक्टर म्हणतात की मी एक काम करते, मी 2 दिवसाच्या तुम्हाला गोळ्या देते, त्याची पावडर करून तिला द्या आणि 2 दिवसानंतर तुम्ही तिला परत घेऊन या. तेव्हा यश म्हणतो की डॉक्टर, आता मी जानकीला घेऊन घरी जाऊ शकतो का? डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही आता तिला घेऊन जाऊ शकता. अरुंधती त्यांना म्हणते की थँक्यू डॉक्टर, खरंच आम्ही खूप अस्वस्थ झालो होतो आज. डॉक्टर म्हणतात की हो काही नाही, लहान मुलांना असं काही झालं ना तर होतं असं, आणि आता काळजी करू नका, ती अगदी बरी आहे. डॉक्टर तिथून निघून जातात तर आप्पा म्हणत असतात की अरुंधती, मला असं वाटलं होतं की हे सगळं माझ्यामुळेच झालंय. यश म्हणतो की आप्पा प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका, आता तुम्ही ऐकलं ना की जानकीला तुमच्यामुळे काही झालं नाहीये, ती आता एकदम बरी आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही बसता का इथे थोडा वेळ? आप्पा म्हणतात की नाही नाही, मी तर आता डायरेक्ट घरीच जाईल. सॉरी. तर इकडे अनिरुद्ध हा गाडीत बसलेला असतो, बसून येते आणि अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध, हे बघ बिल्डरने आपल्याला काय दिले, बिल्डरने आपल्याला चेक दिलाय. तेव्हा अनिरुद्ध तिला म्हणतो की अगं तू चेक का घेतलास, अजून आपलं काहीच फायनल झालेलं नाहीये. संजना त्याला म्हणते की अजून काय फायनल व्हायला पाहिजे, आता त्यांनी आपल्याला ऑफर दिली आणि आपल्याला त्यांचं म्हणणं पटलंय ना, याचा अर्थ तो आपल्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो असेल तो इंटरेस्टेड आपल्या प्रॉपर्टीमध्ये, परंतु मला असं वाटतं की हा चेक घ्यायला आपण नकोय, उगाच आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकू. तेव्हा संजना म्हणते की हे बघ अनिरुद्ध, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडं. अरे आपल्या जागेची व्हॅल्यू त्या बिल्डरला समजली म्हणून तर तो हातची जाऊ देत नाहीये जागा, आणि म्हणूनच तर त्याने आपल्याला चेक दिलाय ना. तर अनिरुद्ध म्हणतो की अगं पण घरात आपण कोणाला काही विचारलेलं नाहीये. संजना म्हणते की काय गरज कोणाला विचारायची, आणि तो बिल्डर म्हणालाय ना की मेजॉरिटी जर आपल्या बाजूने असेल तर कोणाला काही करायची गरज नाहीये, आप्पा बरोबर सेटल होणार. तू एकदा बघून घे ना पेपर्स वगैरे आणि त्या पेपर्सवर सह्या करून टाक. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे, ते पेपर्स मागून घे, मी एकदा वाचून तरी बघतो. संजना म्हणते की ठीक आहे, तुला पेपर्स वाचायचे असतील तर वाचून घे, परंतु प्लीज त्याच्यावर चर्चा करत बसू नकोस.
संजना म्हणत असते की अनिरुद्ध, आपल्या जागेची व्हॅल्यू खूप आहे. अनिरुद्ध म्हणतो की हो कळतंय मला, आता जी आपली जागा आहे तिची पुढच्या काही वर्षांमध्ये 4 पट किंमत होणार आहे. संजना म्हणते की हो, आणि आपल्याला खूप मोठे फ्लॅट सुद्धा मिळतील, अगदी लक्झुरियस. अनिरुद्धला अभिचा मेसेज आलेला असतो की जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. तेव्हा संजना म्हणते की काय झालं जानकीला. अनिरुद्ध म्हणतो की काय माहीत काय झालंय. संजना म्हणते की चल मग आपण लगेचच हॉस्पिटलला जाऊयात. मग लगेचच आता ते दोघंही तिथून निघतात आणि त्यावेळी अनिरुद्धने अभिला कॉल लावलेला असतो. अनिरुद्ध अभिला विचारतो की अरे आम्ही हॉस्पिटलमध्ये यायला निघालोय, जानकी कशी आता. तेव्हा अभि म्हणतो की जानकी बरी आहे आणि आम्ही तिला घेऊन घरीच जातोय, तुम्ही लगेच इकडे येऊ नका. ते म्हणतो की इतका लवकर डिस्चार्ज दिला, काय झालं होतं नक्की तिला. तेव्हा अभि म्हणतो की काही नाही, तिचं पोट दुखत होतं, आता डॉक्टरांनी औषध दिलंय तिला आणि आता आम्ही तिला घेऊनच येतोय. असं म्हटल्यावर अभि फोन ठेवतो. संजना अनिरुद्धला विचारते की कशी आता ती. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काही नाही, तिच्या पोटात दुखत होतं आणि आता तिला घरी जायला सांगितलंय. तेव्हा संजना म्हणते की ठीक आहे. मग अनिरुद्ध आणि संजनाही तिथून निघतात. अरुंधती आप्पांना म्हणते की आप्पा आता आपण घरी जाऊयात का. अनघा आणि अभि दोघंही जानकीला घेऊन येतील. यश म्हणतो की हो आप्पा, आणि तसंही तुम्ही फार थकलेले दिसताय, आपण घरी जाऊन आराम करूयात. मग यश आणि अरुंधती दोघंही आता आप्पांना घेऊन तिथून निघून जातात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे आप्पा ईशाला म्हणत असतात की पुढच्या वेळी मी ते औषध 10 वेळा तपासेल. ईशा म्हणते की पण मला नाही वाटत की अभिदादा जानकीला परत तुमच्यासोबत ठेवून जाईल म्हणून. अरुंधती म्हणते की ईशा बस झालं हा आता. तेव्हा अभि येतो आणि म्हणतो की काय चुकीचं बोलते ती, यांच्या जीवावर कसं सोडून जायचं लहान मुलांना. तेव्हा ईशा म्हणते आजी आणि आप्पा जरी या घरामध्ये नसले तरी सुद्धा कोणाला काही अडचण होणार नाही. हे ऐकून आप्पा आणि कांचनला तर खूप वाईट वाटतं. अरुंधती खूप चिडत असते आणि म्हणत असते की आता त्यांचं वय झालंय म्हणून तुम्हाला अडगळ वाटते का. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्यांना तुमची गरज नाहीये, तुम्हाला त्यांची गरज आहे. अरुंधती कांचन आणि आप्पांची बाजू घेत असते. तर आता कांचन आणि आप्पाला खूप बरं वाटतं की अरुंधती आपली एकेकाळी सून होती, आता ती सूनही नाहीये आपली, तरी सुद्धा आपला एवढा विचार करते. परंतु आपले नातू, आपले मुलं मात्र काही आपल्या साईडने नाही आहेत. मित्रांनो, आजच्या भागात एवढंच झालं आणि यात तुम्हाला काय वाटलं त्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.